नमस्कार मित्रांनो. पॉलिटिकल अड्डा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या समाज माध्यमावर वेगवेगळे मीम आणि रील्स व्हायरल होत आहेत. ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी यांच्या कंपनीने इथेनॉलच्या माध्यमातून करोडो रुपये कमावल्याच्या बातम्या. हे सर्व त्यांना वडील केंद्रीय मंत्री असल्यामुळेच शक्य झाल्याचे आरोप होऊ लागले आहेत. आणि नितीन गडकरी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नेमका या गोष्टी आताच का बाहेर आल्या, हा सुद्धा प्रश्न जनतेला भेडसावत आहे. नमस्कार मित्रांनो. केंद्रातील आणि महाराष्ट्रातील एक वजनदार नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी. भाजपचा एक आश्वासक चेहरा. नितीन गडकरी यांचा जन्म 27 मे 1957 ला नागपुरातील धापेवाडा येथे झाला. कॉलेज जीवनापासूनच राजकारणाची आवड असलेले गडकरी हळूहळू आपल्या राजकारणातील पकड मजबूत करत गेले. 32व्या वर्षी पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आल्यावर त्यांनी राजकारणात कधीही मागे वळून बघितले नाही. 1995 मध्ये युती सरकारमध्ये महत्वाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम बघितले आणि आपल्या कामाची छाप सोडली. पुणे मुंबई द्रुतगती मार्ग हा त्यांच्याच काळात मंजूर करून पूर्ण केला. कामाचा झपाटा बघता त्यांना बाळासाहेब ठाकरे रोडकरी म्हणून संबोधू लागले. 2009 साली त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेले ते कुशाभाऊ ठाकरे यांच्यानंतर दुसरे मराठी व्यक्ती ठरले. गडकरी यांची शिफारस दुसऱ्यांदा सुद्धा अध्यक्षपदासाठी करण्यात आली, पण गडकरी यांच्याशी संबंधित पूर्ती उद्योग समूहातील गैरव्यवहाराच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा विषय मागे पडला. यामध्ये दिल्लीतील काही नेत्यांचा हात असल्याचे बोलले जाऊ लागले. यानंतर 2014 ला लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्या सरकारमध्ये नितीन गडकरी रस्ते व वाहतूक मंत्री झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. पुढे 2019 मध्ये आणि 2024 मध्ये सुद्धा भाजपला लोकसभेमध्ये यश मिळाले आणि केंद्रात सत्ता स्थापन केली आणि गडकरी रस्ते व वाहतूक मंत्री झाले. मात्र भाजपला 2014 किंवा 2019 पेक्षा हवे तसे यश मिळाले नाहीत. भाजप तिसऱ्या टर्ममध्ये बहुमतापासून दूर आहेत. अशा वेळी त्यांना मित्र पक्षांची मजबूत साथ हवी आहे. नितीन गडकरी हे अजातशत्रू नेते आहेत. सर्व पक्षातील नेत्यांसोबत, अगदी काँग्रेस पक्षातील नेत्यांसोबत सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत. अशातच प्रश्न हा निर्माण होतो की ज्या वेळेला गडकरी यांची पक्षात किंवा सरकारमध्ये प्रमोशन होण्याची चिन्हे दिसू लागते, तेव्हा तेव्हा त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागते किंवा समाज माध्यमातून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जातो. 2009 साली गडकरी पहिल्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. संघटनेतील काम बघता त्यांना दुसऱ्या टर्मची सुद्धा शिफारस करण्यात आली. मात्र ऐन वेळेला त्यांच्या पूर्ती उद्योग समूहातील गैरव्यवहार बाहेर काढत गडकरी यांची राष्ट्रीय राजकारणातील इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्यांदा त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्ग थांबला. 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आले, पण 2024 मध्ये भाजपला 240 जागांवरती समाधान मानावे लागले. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची साथ घ्यावी लागली. अशातच पक्षांतर्गत विरोधातून मोदींना दुसरा पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते, कारण पक्षातील सर्वमान्य चेहरा आणि संघातील लोकांशी असलेली जवळीक गडकरी यांना फायद्याची ठरते. तसेच संघाचे मुख्यालय असलेले नागपूर हा गडकरी यांचा मतदारसंघ. त्यांच्या घरापासून अगदी थोडाच अंतरावर संघाचे मुख्यालय आहे. मात्र प्रश्न हाच पडतो, ज्या वेळेला गडकरी यांच्या प्रमोशनचे नाव पुढे येते, त्या वेळेला त्यांच्या विरुद्ध आर्थिक गैरव्यवहारातील प्रकरण बाहेर काढले जातात. मात्र गडकरी यांनी केलेल्या विकास कामांचा झपाटा हा अख्खा देशाने बघितलाय. ज्या प्रकारे देशात आणि राज्यात रस्ते विकासाचे जाळे विणले गेले ते वाखाणण्याजोगे आहेत. गडकरी यांच्यावर होत असलेले आरोप नेमके खरे की राजकीय प्रेरित, हा संशोधनाचा विषय आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.